हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर बघा, मी आज केलेलं आहे पनीरची भाजी. एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, मी पनीरसाठी जे जे लागणार आहे साहित्य ते घेतलेलं आहे. 2 ते 3 कांदे घेतलेत, 2-3 टोमॅटो घेतलेत चिरून, 2 मिरच्या घेतलेत चिरून आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 अद्रकचा तुकडा. हे सर्व आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून हे सर्व मिश्रण मी भाजून घेतलेलं आहे. चांगलं भाजून घ्यायचं आहे. बघू शकता, मी आधी मिरची, अद्रक, लसूण तेलात टाकणार आहे. बघा, मिरची, लसूण टाकलेला आहे मी. कांदा पण आपण यात भाजून घ्यायचा आहे. कांदा असा चांगला लालसर भाजला पाहिजे. लगेच टोमॅटो त्यात टाकायचं नाही. कांदा चांगला भाजल्यानंतरच टोमॅटो त्यात टाकायचं. असं परतून घ्यायचं. बारीक गॅसवर कांदा भाजून घ्यायचा. बघा, अशा प्रकारे मी कांदा भाजून घेतलेला आहे. आता ह्यात मी 2 ते 3 टोमॅटो चिरलेले होते ते टाकणार. टोमॅटो पण चांगलं भाजून घ्यायचं. हे सर्व भाजलेलं आहे चांगलं. आता मी काढून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला याची ग्रेव्ही करून घ्यायची. अशी ग्रेव्ही करून घेतलेली आहे मी. 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्याचे बारीक बारीक असे पीसेस करून घ्यायचे. जास्त पण बारीक नाहीत करायचे, जास्त पण मोठे नाहीत, मध्यम आकाराचे. जास्त बारीक केले की ते आपल्याला तळताना तेलात असे तुटतात. जास्त बारीक करायचे नाहीत. अशा प्रकारे मी पीसेस करून घेतलेत. हे आपल्याला आता तेलात भाजून घ्यायचेत. काय काय तळतात, पण मी जास्त तेलात नाही, थोडेसे तेलात भाजून घेतलेत. एक अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. हे मिक्स करून ह्यात ते आपण पीसेस केलेले चांगले भाजून घ्यायचे. बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. बघा, पीसेस मी ॲड केलेले आहेत. आता हे चांगले परतून घ्यायचे. अशा बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. जास्त असे करपट पण होऊन द्यायचे नाहीत. थोडे लालसर झाले की काढून घ्यायचे. बघा, अशा प्रकारे मी भाजून घेतले ते पीसेस पनीरचे बारीक बारीक केलेले. आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे. 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. आणि आपण जी ग्रेव्ही केली होती टोमॅटो, अद्रक, लसूण, कांदाची, ती चांगली भाजून घ्यायची आहे तेलात. मंद आचेवर ग्रेव्ही चांगली भाजून घ्यायची. जेवढी जास्त वेळ ग्रेव्ही भाजेल तेवढी मस्त होते पनीरची भाजी. मग ह्यात मी आता गरम मसाला, जिरा पावडर आणि धन्याची पावडर, थोडासा पनीर मसाला ॲड केला आहे. हे पण मिक्स करून चांगलं भाजायचं. असं भाजून घ्यायचं. बघू शकता किती तेल सुटलेलं आहे. चांगला मसाला भाजलेला आहे आपला. आता यात मी आता 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. जास्त पण लाल तिखट नाही टाकायचं. जास्त तिखट झाली की चांगली लागत नाही. हे पण सर्व मिक्स करून छान भाजून घ्यायचं. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
बघा किती छान मसाला भाजलेला आहे. आता आपल्याला ह्यात गरम केलेलं मी पाणी ॲड करणार आहे. 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी केलेलं आहे ते मी आता ॲड करणार. जास्त पण पाणी ओतायचं नाही. ह्याला 1 ते 2 उकळी येऊन द्यायची. बघू शकता छान झालेली आहे भाजी. एकदम भारी वास सुटलेला आहे. उकळी यायला लागलेली आहे. मस्त असा कट आलेला आहे वर. आता ह्यात मी पनीरचे पीस ॲड करते. मग ह्यात मी पनीरचे पीस ॲड केलेले आहेत. एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला पण चांगली उकळी येऊन द्यायची. बघू शकता उकळी आलेली आहे. मी आता याच्यावर थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथीने पण छान लागते भाजी. मस्त वास येतो कसुरी मेथीचा पण. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, कोथिंबीर वरून टाकायची. बघा छान झालेली आहे पनीरची रेसिपी. एकदम भारी वास येतोय. तुम्ही नक्की ट्राय करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.